गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भगवंताला म्हणजे गणेशाला शमी आणि मांदार ह्या दोन वनस्पती कशा बरं प्रिय झाल्या त्याची आपण आज कथा ऐकणार आहोत. धौम्य ऋषींचा मुलगा मांदार आणि तो दिसाला अत्यंत गोरागोमटा, नाकी डोळी सुंदर होता आणि त्याचं लग्न शमिका नावाच्या एका ब्राह्मणाच्या मुलीशी झालं. ते दोघं एकमेकांना अनुरूप असे होते आणि दोघं जण एके दिवशी आश्रमात गप्पा गोष्टी करत असताना अचानक त्यांना ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः असे स्वर कानावर आले आणि सहजच त्यांची दृष्टी तिकडे गेली. तर हे आवाज कुठून येत होता तर भृशुंड ऋषी तिथून येत होते. मग हे भृशुंड ऋषी कसे होते तर त्यांनी गणपतीची अत्यंत आराधना केल्यामुळे, तपश्चर्या केल्यामुळे त्यांचं स्वरूप हे गणेशासारखं झालं होतं. म्हणजे भृशुंडामधून त्यांना सोंड फुटली होती, ती गुडघ्यापर्यंत लोंबत होती. कान सुद्धा गणपतीसारखे झालेले 5-6 फूट उंच असलेले असे हे भृशुंडी ऋषी. आणि त्यांच्याकडे बघून ह्या शमिकाला नकळत हास्य आलं आणि ती हसली म्हणून मांदार सुद्धा हसला. आता अर्थात हे भृशुंडी ऋषींना आवडलं नाही की माझं हे रूप माझ्या दैवताप्रमाणे झालंय, म्हणजे हे माझ्या दैवताला हसले. आणि याचा राग येऊन त्यांनी त्या दोघांना शाप दिला की तुम्ही आत्ताच्या आत्ता वृक्षयोनीमध्ये जाल. आणि तिथून ते निघून गेले. आता ऋषींचा शाप फळाला आलाय आणि दोघे जण वृक्षयोनीत जात आहेत. पण शमिका ही वृक्षयोनीत जाताना अशी थरथरली आहे आणि म्हणून शमीच्या झाडावर काटे असतात. आणि मांदाराला अतिशय दुःख झालं आणि तो रुदन करू लागला. म्हणून आजही मांदाराचं आपण जर पान काढलं तर त्यातून चीक येतो, म्हणजे ते त्याचे अश्रू आहेत. अर्थातच मुलं कुठे गेली याचा शोध जेव्हा धौम्य ऋषींनी घेतला तेव्हा त्यांना असं कळलं की शमिका आणि हे दोघांचं झाडामध्ये रूपांतर झालंय. हे कारण त्यांना वाणी अजून राहिली होती. म्हणून मग धौम्य ऋषींनी गणेशाची आराधना सुरू केली. त्याला प्रसन्न करून घेऊया आणि मूळ रूपामध्ये आपल्या मुलांना आणूया हा त्यांनी विचार केला. पण त्यांना गणेश प्रसन्न झाला आणि गणेश म्हणतोय की माझ्या भक्ताचा जो शाप आहे तो खोटा ठरणार नाही. तुम्हाला दुसरं काही हवं असेल तर तुम्ही मागा. म्हणून धौम्य ऋषी म्हणतात की हे कृपाळू दयाघना की शमिका आणि मांदार हे दोघं जण म्हणजे त्यांचं लग्न झालंय पण ताटातूट झालेली आहे. मग निदान त्या दोघांना एकत्र तरी येऊ द्यात. म्हणून